नागपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नागपूर शहरामध्ये जे आहे श्रीराम भक्त आस्था जागरण यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील प्रसिद्ध असलेल्या गड मंदिर या ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात झालेली आहे। नागपूर काँग्रेसच्या वतीने जे आहे कामठी येथील जे राम मंदिर आहे तिथपर्यंत या यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे। अयोध्या येथील मंदिरातील कथित चंदाचोरी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि राम भक्तांच्या आस्थेला बळकटी देण्यात यावी याकरिता या यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या यात्रेमध्ये रामटेक लोकसभेचे जे खासदार आहेत श्यामकुमार बर्वे आणि काँग्रेसचे नेते आहेत सुनील केदार हे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत। राम भक्त आस्था जागरण मध्ये आज आपण बघितलं असेल हजारो लोक इथं सम्मिलित झालेले आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे जे अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरामध्ये जी चोरी झालेली आहे, जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधात हा सर्व जनसामान्याच्या रामटेक लोकसभेतले सर्व मतदार म्हणता येईल किंवा जनता म्हणता येईल ती त्यांचा एक आक्रोश आहे की ज्या पद्धतीने तिथं भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या कुठेतरी न्याय सर्व जनतेला मिळायला पाहिजे। परंतु जे केंद्रामध्ये सरकार आहे आणि जे RSSची नीती आहे, ज्या सरकारने प्रभू श्री रामचंद्र या नावावर ह्या देशामध्ये वोट मागितलं, ज्यांनी ट्रस्ट तयार केला, ज्यांनी मंदिरात शिलान्यासचं श्रेय घेतला, पण आज जे भ्रष्टाचार झाला आणि जे चोरी झालेली आहे त्याबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाही। त्याच्या विरोधात हा आक्रोश आहे। म्हणून आम्ही याचं नाव दिलेलं आहे राम भक्त जागरण यात्रा म्हणून, आस्था जागरण यात्रा म्हणून याचं नाव दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने आज इथं लोक उपस्थित झालेले आहे। यांना उत्तर द्यावंच लागेल। ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रच्या मंदिरामध्ये यांनी पाप करण्याचा कृत्य केलेलं आहे, त्याच धर्तीवर रामटेक हा ऐतिहासिक गड मंदिर जिथं आपण आज उभे आहोत तिथं एक अध्यादेश आणूनशानी, एक विधेयक आणूनशानी जे पाप केलेलं आहे का इथे जे वर्षानुवर्ष पिढीनं पिढी जे लोक ह्या मंदिराची देखभाल करत आहे, सेवा करत आहे, त्यांना वगळून राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना ह्यामध्ये सम्मिलित करण्यात आलेला आहे। त्याचाही हा विरोध म्हणून सर्व जनता इथं आज उपस्थित झालेली आहे। नागपूर जिल्ह्यातून कान्याकोपऱ्यातून राम भक्त आणि कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी झाले असून राम मंदिर परिसरातून आता या यात्रेला सुरुवात झाली आहे आणि आज कामठी येथील श्रीराम मंदिरातच सायंकाळी या यात्रेचा समारोप होणार आहे। कॅमेरा पर्सन अतुल हिंडेसह मी देवेंद्र रांगडाले, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।